Namaste, my dear friends. I am Dr. Sanjay Gaikwad, author, orator and college teacher. फ्रेंड्स, आपण इयत्ता 12वीचा इंग्रजीचा कंप्लीट सिलेबस हा पाहणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून टुडे इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी टॉपिक नंबर 1.4 बिग डेटा बिग इंसाइट्स। अगर मुझे कहोगे कि इसका महत्व कितना है तो आई विल टेल यू दैट द वैलिडिटी the importance of this write-up is lifetime व्हॅलिडिटी आहे। कारण आपल्या जीवनातील each and everything is related with, associated with big data आणि डेटा आणि insights are correlated with each other. हा जो राईटअप आहे has been divided into two sections. What is big data and uses of big data. So what is big data? Data that is information, collected information. But how is this data? Big data. आता जर बघितलं तर इंटरनेटवरती रोज हजारो कोटी पेजेस इन्फॉर्मेशन अपलोड केली जात आहे. थाउजंड्स ऑफ करोड्स पेजेस, हे फक्त पेजेसची सांगितली, टेक्स्टची, बाकीची तर मोजदाद नाही. सो दिस इज बिग डेटा. आणि ह्या बिग डेटा जर एकत्र आला तर इट गिव्स यू न्यू इन्साइट्स, न्यू पर्स्पेक्टिव्ह, न्यू ॲटिट्यूड, एक अंतर्ज्ञान किंवा अंतर्दृष्टी म्हणूया ती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. व्हॉट इज बिग डेटा? हा बिग डेटा म्हणजे काय? हा पहिला भाग आहे या राईटअपचा. अँड व्हॉट इज द सेकंड पार्ट? Uses of big data. That is very important for us. Uses काय आहेत? For example, number one use is there, that is tracking location. एखाद्या ठिकाणाचं जर ट्रॅक करायचं असेल तर where is it, how many kilometer is it from your location, how is the road, how is the traffic. You can search it on GPS. गुगल मॅप वरती आपण ते शोधू शकतो की नाही? ते बिग डेटामुळे ते शक्य झालेलं आहे. देन नंबर 2 इज देअर, दॅट इज अंडरस्टँडिंग वेदर पॅटर्न्स. हाऊ इज द वेदर? हवामान कसं आहे? इज इट क्लाउडी और इज इट रेनी और इज इट ह्युमिड एटसेट्रा एटसेट्रा. वेदर पॅटर्न सुद्धा त्या बिग डेटामुळे लक्षात येत आहेत. अँड देन नंबर 3 दॅट हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्याची जी इंडस्ट्री आहे, क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, सर्वच्या सर्व बिग डेटाचा उपयोग त्या ठिकाणी करतात. पेशंट्स हिस्ट्री इज रेकॉर्डेड इन देअर कम्प्युटर, सो दॅट बिग डेटा हॅज बीन ऑल्सो युझिंग बाय द हॉस्पिटल्स अँड बाय द हेल्थ केअर इंडस्ट्रीज. देन नंबर 4 बँकिंग, फायनान्स अँड ट्रेड्स. बँकिंग सेक्टर वगैरे, बँकेत इफ वी गो देअर फॉर आस्किंग फॉर डिमांडिंग लोन्स, they check our CIBIL. So checking CIBIL is also one of the parts of that big data. नंतर त्या ठिकाणी आहे स्पोर्ट्स. जेव्हा एखादा क्रिकेटर क्रिकेट खेळण्यासाठी येतो तेव्हा त्याचा जे बॅकग्राऊंड आहे, वन डे मॅचेस, 2020 मॅचेस, टेस्ट मॅचेस, हिज बॅटिंग, हिज बॉलिंग, हिज कॅचेस एटसेट्रा एटसेट्रा, हिज हाफ सेंचुरीज अँड सेंचुरीज, सर्व जे दाखवलं जातं ते बिग डेटा. And big data is helpful to improve individual's performance or team performance. त्यानंतर number 6 that is advertising. Advertiser check, trace, and I tell you one thing, that whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. So please remember while sending SMSs, either text SMS or WhatsApp messages. So it will be there in big data. Take the example of Sushant Singh Rajput. His messages are examined, have been monitoring. ते चेक केले जात आहेत सध्या. ओके, दॅट इज नॉट अवर पार्ट. एंटरटेनमेंट अँड मीडिया. एंटरटेनमेंट, करमणूक वगैरे, मीडिया, या सर्वच्या सर्व गोष्टी आहेत त्या बिग डेटाचा उपयोग केला जातो. फेसबुकवरती आपण एखादी पोस्ट लाईक केली की तशाच पोस्ट आपल्याला आणखी येतात. युट्यूबवर आपण जर एक काही सर्च केलं
तर त्याच पद्धतीचे सर्च ते आपल्याला दाखवत असतात. सो दिस इज जस्ट a magic of none but big data. And last but not least, that is education industry. Whole education industry is using this big data for their students' welfare, for their institutions' welfare, for their states or nations' welfare. प्रचंड प्रमाणामध्ये हा बिग डेटा एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो आहे. सो the importance of this write-up is not just in your 12th board exam but in your real life. कारण जेही आपण व्हॉट्सअपवरती फोटो व्हिडिओज गाणे वगैरे बघतोय तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट्स ऑफ बिग डेटा. आणि म्हणून बिग डेटानं सगळं जग सर्व सृष्टी अफेक्ट केलेली आहे. अँड वी आर गोइंग टू सी ऑल दीज इन डिटेल्स. आणि बहुत मेहनत करके मैंने ये वीडियो बनाया है. I tried my level best to compress it as possible as. आणि मला हेही माहित आहे की फक्त एकदा पाहून काम भागणार नाहीत. काही पॅसेजेस किंवा पॅसेजचा भाग किंवा पॅरेग्राफ्स मी दिलेले आहेत, त्याचे व्होकॅब्युलरी खाली वेगवेगळ्या रंगीत लेटर्स मध्ये दिलेली आहेत. त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या, शब्दार्थ नोट करा आणि पुन्हा पुन्हा जसं आपण एखादा लेसन पुन्हा पुन्हा वाचतो त्या पद्धतीनं अगेन अँड अगेन वॉच द व्हिडिओ. आणि त्यावेळेला तुमचा हा जो भाग आहे हा भाग क्लिअर होईल. फ्रेंड्स, डोंट फॉरगेट टू शेअर, टू सबस्क्राईब अँड टू लाईक दिस व्हिडिओ and this channel. So without it, so dear friends, 1.4 big data, big insights. What do you mean by data? Data means facts and statistics collected together. माहितीचे संकलन, that is called as data, and insights, that is अंतर्ज्ञान or अंतर्दृष्टि. So big data, big insights. And here is what is big data. Let's see what is big data. There is a revolution. What is there? There is a revolution. Revolution means, yes, kranti in the lifestyle of people which has been affected by big data. So big data has affected the total lifestyle of people. So in the lifestyle of people there is revolution. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits, that is effort, prayatna. You name it, and everything has changed 360 degrees. Now look, big data ना कशामध्ये बदल घडवून आणलेला आहे. Our food habits, खाण्यापिण्याच्या सवयी, our health care, आरोग्याच्या सवयी, our traveling, प्रवास, our scientific pursuits, our scientific efforts, you name it, you just name it, फक्त नाव घ्या, and everything has changed. How much? 360 degree. 360 degree, that is complete. So there is revolution. The massive data available with us can really work wonders. Wonders, आश्चर्यकारक काम तो करते. Who? Massive data. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? We know that Facebook and WhatsApp every day we use it. आणि जेव्हा आपण या फेसबुक वरती किंवा व्हॉट्सअप वरती एखादी पोस्ट लाईक करतो और शेयर करतो और विजिट एनी वेबसाइट, मेक ऑनलाइन परचेसेस, खरेदी करतो ऑनलाइन, और वॉच व्हिडिओज, काय होतं त्यावेळेला? यस, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाइन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड अनालाइज्ड. सी फ्रेंड्स, व्हेरी क्लिअरली, जी जी कृती आपण ऑनलाइन करतोय ती प्रत्येक कृती रेकॉर्ड नोंद होते, मॉनिटर, एक्झामिन्ड, परीक्षण तिचं केलं जातं, अँड अनालाइज्ड, तिचं विश्लेषण केलं जातं. सो अ ह्यूज अमाउंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. सो व्हॉट एव्हर वी डू ऑन फेसबुक or on WhatsApp or on website or whatever we purchase or watch videos, everything online is recorded, monitored and analyzed. You might have known about Sushant Singh Rajput. त्याचे व्हॉट्सअप वगैरे चेक केले जातात. सो इट हॅज बीन कलेक्टेड. ओके, सी, बिग डेटा कॅन बी
पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्स हे त्या डेटा मोजण्याचे एकक आहेत. पेटाबाइट्स, एक्झाबाइट्स तुम्हाला माहित असायला पाहिजे, कारण प्रत्येक व्हॉट एव्हर मे बी और फोटो और व्हिडिओ त्याची प्रॉपर्टी जर आपण चेक केली तर इट इज आयदर इन केबी और एमबी और इन जीबी. तर हे बाइट्स आपल्याला माहित असायला पाहिजे. अँड प्लीज सी हिअर, 1 बीट इज इक्वल टू बायनरी डिजिट, त्यालाच बायनरी डिजिट असं म्हणतात. आणि 8 बीटचा हा एक बाईट होतो. अँड 1024 बाईट इज इक्वल टू 1 केबी, किलोबाईट. 1024 KB is equal to 1 MB, 1 megabyte. 124 megabyte is equal to 1 GB, that is gigabyte. And 1024 GB is equal to 1 TB, terabyte. And 1024 TB is equal to 1 PB, petabyte. So this is petabyte, very big amount. And 1024 PB is equal to 1 EB, that is exabyte. This is exabyte. Again, आणखी पुढे ते आहेत. So petabyte and exabytes, very big data consisting of billions to trillions of records of millions of people. आता हे बाईटच्या संदर्भात झालं. आता हे बिलियन, ट्रिलियन, मिलियन, व्हॉट इज इट? प्लीज सी दिस बॉक्स. मिलियन्स दॅट इज दशलक्ष, बिलियन्स अब्ज, आणि ट्रिलियन्स अ मिलियन. हे एकावरती 12 शून्य या ठिकाणी आहेत. म्हणून हा जो पेटाबाइट्स और एक्झाबाइट्सचा जो डेटा आहे, दॅट डेटा इज मे बी बिलियन्स और ट्रिलियन्स और बिलियन्स ऑफ पीपल, ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, सोर्स त्याचा वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या ठिकाणावरून तो डेटा कलेक्ट केला जातो. मे बी वेबसाइट्स, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, social media, mobile data, and so on. So this data is very enormous, very huge one. Please see, the data available in industries and companies is enormously increasing. So what is the data which is available in industries and companies? इंडस्ट्री और कंपनी में जो भी डेटा अवेलेबल है, and that data is enormously increasing, बढ़ता जा रहा है. In what? In volume, variation, velocity, veracity, and value. 5 V are there. V for volume, V for variation, V for velocity, V for veracity, and V for value. Please see, volume that is घनफळ, variation तफावत, velocity speed गती, veracity accuracy सत्य, and value चार्ज मूल्य किंमत. So increasing या सर्वच गोष्टीमध्ये बढ़ता जा रहा है. Such a big data is easy to obtain, but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. एवढा डेटा कलेक्ट या ठिकाणी होतो आहे. सो देर इज अ नीड ऑफ बिग डेटा एनालिटिक्स. कारण अगोदरचे जे प्रिव्हियसली जे इनकॉम्प्रिहेन्सिबल, मिस्टेरियस instruments used for collecting are incomprehensible. So big data is used for all these things. Big data analytics is the complex process. So analysis करायचं आहे कशाचं? Big data. But how is the process? Complex process of examining large and varied data sets or big data to uncover information. Information is there and to uncover, त्याला uncover करायचं आहे. Such as hidden patterns, unknown correlations, काही हिडन पॅटर्न्स आहेत, अननोन सहसंबंध आहेत, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. याला अनालाइज करायचं आहे. हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशंस, मार्केट ट्रेंड्स, मार्केटमध्ये काय चालू आहे, क्या चल रहा है क्या नहीं, कस्टमर प्रेफरेंसेस, ग्राहकों को क्या ज़्यादा पसंद है, इसका क्या करना है? एनालिसिस करना है. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, दे कैन हैव इनन्यूमरेबल एडवांटेजेस. कंपनी की तरफ, इंडस्ट्रीज की तरफ जो भी डेटा अवेलेबल है उसका क्या है? तो इनन्यूमरेबल एडवांटेजेस. उसके जो फायदे हैं वो कैसे है? इनन्यूमरेबल है. इनन्यूमरेबल दैट इज काउंटलेस, अगणित, अमर्याद. हेंस all the industries are trying to reap
कट अँड गॅदर, कापणी करणे, द मॅक्सिमम बेनिफिट फ्रॉम इट. आणि ह्या बिग डेटाचा बेनिफिट जो आहे तो कंपनीजला या ठिकाणी होतो आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. त्यांचे जे कॉम्पिटिटर्स आहेत स्पर्धक, तर त्यापेक्षा त्यांना ॲडव्हान्स, दे आर गेटिंग मोर अँड मोर बेनिफिट्स, ॲडव्हान्टेजेस. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डेटा that is important, but what the organizations do with the data is what matters. So look, काय महत्वाचं आहे, this is not important that to have the amount of data, but how those industries, those organizations have been using those data is more important. That matters more. Uses of big data. What are the uses of big data? Location tracking. This lesson is very important write up. Location tracking करण्याकरिता big data वापरतात. Now see, big data has been useful in identifying and tracking the exact location of a place. अगर आपको कोई place का exact location try करना है तो big data is useful. How? Your GPS and Google Maps. You must know GPS and Google Maps make use of big data. With geographic positioning and radio frequency identification sensors, we get the real-time data about traffic. आपण जर कुठे प्रवास करत असेल तर आपल्याला रिअल टाइम डेटा मिळतो ट्रॅफिकचा. व्हॉट डू मीन बाय रिअल टाइम? प्रत्यक्ष वेळी प्रवास जेव्हा करतोय त्यावेळेला ट्रॅफिक किती आहे वी कॅन अंडरस्टँड. कॉन्जेशन दॅट इज द स्टेट ऑफ बिंग कॉन्जेस्टेड, अतिदाट on a particular route, on a particular road. Information if the route is closed or if it is a one way route. तो रूट क्लोज झालेला आहे की तो वन वे रूट आहे, एकेरी मार्ग आहे, याची ही माहिती मिळते. अंडरस्टँडिंग ऍक्सिडेंट प्रोन एरियाज एटसेट्रा. अपघात प्रवण, ऍक्सिडेंट प्रोन क्षेत्राची ही माहिती मिळते. सो बिग डेटा इज इम्पॉर्टंट फॉर लोकेटिंग द प्लेस. GPS and Google Maps help us in this matter. Geographical position we can understand with the radio frequency, real-time identification, traffic problem and accident-prone areas. We can understand everything because of these big data. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. We can decide which time to travel on. If you have ordered something online, अगर आपने कुछ ऑनलाइन ऑर्डर किया है, you can track the location. तो आप उसका लोकेशन ट्रैक कर सकते हैं कहाँ पर तुम्हारी चीज पहुंची है. Of your goods in transit. You can also track the condition of the goods. And how is the condition of your goods? Goods means that is your product. This has immensely means extremely, खूप मोठ्या प्रमाणात helped the logistics increasing. So big data has changed our lifestyle 360 degrees. Number 2, understanding the weather patterns. Weather patterns, हवामानाचे जे patterns आहेत ते सुद्धा आपल्याला यातनं लक्षात येतात. There are weather sensors and satellite setup all around the globe that is universe. All around the universe there are weather sensors and there are satellites set up. Now see, weather sensors, हवामान sensors, हवामानाची माहिती देणारे sensors, and satellite setup, उपग्रहाचे setup. हे संपूर्ण विश्वाभोवती आहेत. Huge amount of data is continuously being received from them. आणि या sensors मधनं आणि या setup मधनं what are we getting? Huge amount of data continuously received from them. They help us to understand the weather and help in weather forecast. हवामान आणि हवामानाचं भाकीत we can understand from it. Weather patterns give us warnings of the impending natural calamities. So weather patterns can predict. What can weather pattern predict? Impending natural calamities. नैसर्गिक आपत्ती, हानी, like floods that is पूर, earthquakes that is भूकंप, सुनामी एक मोठी आपत्ती एटसेट्रा. म्हणजे वेदर पॅटर्न आपल्याला नैसर्गिक जे आपत्ती आहेत, फ्लड, अर्थक्वेक्स आणि सुनामी यासारख्यांची भाकीत करतं. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट दॅट इज बॅटल.
लढा देम कॅन बी मेड वेल इन ऍडव्हान्स. आणि आपल्याला जर समजलं की फ्लड येणार आहे और अर्थक्वेक, सो वी कॅन बी प्रिपेअर्ड वेल इन ऍडव्हान्स. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. ग्लोबल वॉर्मिंग जे आहेत ते ग्लोबल वॉर्मिंगचा वी कॅन स्टडी अभ्यास करू शकतो, और वी कॅन प्रिडिक्ट भाकीत करू शकतो नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. So everything is available. Everything can be studied with the weather patterns. Then number 3, healthcare industry. This is also very important aspect of this big data. Today we see that people have become health conscious. आजकल लोग बहुत ही हेल्थ कॉन्शियस है. अभी कोरोना वायरस का अपन ने देखा कि पूरे लोग बहुत ही कॉन्शियस है, हेल्थ कॉन्शियस है. कॉन्शियस दॅट इज अवेक, जाणीवपूर्वक जाण आहे. द स्मार्ट वॉचेस, अदर विअरेबल, घड्याळ जे आहेत हातात घालायचे स्मार्ट वॉचेस आहेत, अदर विअरेबल, इतर काही वस्तू. हेल्थ ऍप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा. दे कलेक्ट द डाटा. हु कलेक्ट द डाटा? ऍप्स कलेक्ट द डाटा. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आपण ते असं म्हणू शकतो की हे जे ऍप्स आहेत, these apps are biomedical research devices. Devices that is artifice, युक्त यंत्र आहेत ते बायोमेडिकल, आपले जैविक यंत्रच आहेत. they detect our heart rate, आपला हृदयाचा रेट ते डिटेक्ट करतात. monitor the patient's sleep pattern, they can monitor patient's sleep pattern. keep a record of his exercise व्यायामाचाही रेकॉर्ड ते ठेवतात. the distance walked, how much distance did they walk, etc. कितना अंतर वो चले हुए हैं. द एनालिसिस ऑफ दिस डेटा कलेक्टेड कैन गिव न्यू इनसाइट्स अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. आणि एवढा डेटा त्याने एकत्र केला व्यक्तीच्या कशाचा? हार्ट रेट, स्लीप पॅटर्न, एक्सरसाइज, वॉकिंग, आणि त्यातनं तो इन्साइट त्याच्याकडे इन्साइट तयार होतं, एक अंतर्ज्ञान तयार होतं. एंड प्रोवाइड एन पर्सनलाइज्ड इंडिविजुअल फीडबैक टू ईच एंड एवरी पर्सन. हर एक आदमी को वो अपना फीडबैक, वो डिवाइस जो है वो डिवाइस देता है. सो हेल्थ केयर इंडस्ट्री में भी बहुत ज्यादा प्रभाव इस बिग डेटा ने किया है. नाउ सी, नाउअडेज वी हैव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर. ब्लड शुगर मोजायची असेल, रक्तातील साखर, तर गॅजेट्स कॅन मॉनिटर. ब्लड प्रेशर etc. at home 24/7. What is 24? 24 hours in a day. What is 7? 7 days in a week. That is 24/7. Monitoring can be provided to patients in hospitals too. अगदी 24 तास, आठवडा, म्हणजे you can say 365 days. With the help of big data, the doctors can now have better diagnosis. Diagnosis डॉक्टरांचं जे आहे it can be better. What do you mean by diagnosis? Nidan. Nidan means to understand what has actually happened about the patient of any ailment. Ailment that is illness, azar. The effect of any drug, etc. So they can detect. Unnecessary guesswork can be significantly reduced. आणि जे unnecessarily guesswork आहे ते कमी होऊ शकतं. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. अगर आप कोई हॉस्पिटल में जाते हैं तो वहां पे वो कंप्यूटर में अपना इंफॉर्मेशन फीड करते हैं. सो दे मेंटेन पास्ट रिकॉर्ड्स एंड दे गेट बेटर एनालिसिस. सो बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिझिजेस. बिग डेटात ना हे जे एपिडेमिक्स आहेत, पॅन्डेमिक्स आहे, साथीचे आजार, त्याच्यावरती मॉनिटरिंग केलं जातं. आणि डिझिजेस वरती जे आहे तर वी कॅन कंट्रोल. लेट्स होप दॅट वी विल एबल टू कंट्रोल द पॅन्डेमिक ऑफ कोरोना व्हायरस COVID-19. आशा आहे मार्ग निघेल. होप इज द ब्रेड ऑफ पुअर मॅन. ओके, जस्ट व्हेन यू पोस्ट योर मैसेज, अगर आप कोई मैसेज पोस्ट करते हैं, आई एम डाउन विथ फ्लू, मुझे फ्लू हो गया है, ऑन व्हाट्सएप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड. तो उसको क्या किया जाता है? मॉनिटर. मॉनिटर दैट इज परीक्षा, एग्जामिन.
and the areas affected by flood can be easily located and necessary precautions can be taken. Precautions necessary त्या एरियामध्ये घेतले जातात. आरोग्य सेतू ॲप इन फॉर keeping us healthy in the pandemic of COVID-19. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research संशोधन in the particular area. Pharmaceutical companies आहे ते इन्स्पायर करतात रिसर्चला, प्रमोट करतात पर्टिक्युलर एरियामध्ये. With the help of the data gathered, individuals are often given suggestions and solutions for the problems they are encountering. And whatever data they gather means who gather? Pharmaceutical companies. Then they give suggestions and solutions. Whom? For the problem of the people which they are facing, which they are encountering. लोकांना ज्या समस्या येत आहेत त्याच्यावरती ते solutions देत आहेत. Now C4, banking, finance and trading. Everywhere big data is playing a lion's role. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. Investment pattern जो आहे लोकांचा can be studied with the help of big data analytics. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Suitable plans घेऊन banks आणि finance companies आता येत आहेत. They study the data of people. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. Which agencies and institutions? Banking, finance and trading. Agencies and institutions. Please see, agencies means business organizations, samstha, and institutions means also samstha. So banking, finance and trading all are getting benefited by big data. So they analyze it. So they monitor it. Now see, banking and finance sector is using big data. प्रत्येक बँकेमध्ये आणि फायनान्स सेक्टरमध्ये बिग डेटाचा यूज केला जातो टू प्रेडिक्ट अँड प्रिव्हेंट सायबर क्राईम्स. प्रेडिक्ट मीन्स भाकीत करणे अँड सायबर क्राईम्स मीन्स ई क्राईम दॅट इज इलेक्ट्रॉनिक क्राईम. म्हणजे आपल्या बँकेत कोणीतरी पैसे काढून घेतलं वगैरे वगैरे, दॅट इज सायबर क्राईम. कार्ड फ्रॉड डिटेक्शन, आणि कार्ड जे आहे एटीएम और डेबिट कार्ड फ्रॉड डिटेक्शन. फ्रॉड डिटेक्शन मीन्स क्राईम डिटेक्शन, गुन्ह्याचा शोध लावणे. आर्किव्हल ऑफ ऑडिट ट्रायल्स एटसेट्रा. तर या बिग डेटातनं प्रिडिक्ट आणि प्रिव्हेंट पण केलं जातं. प्रिडिक्ट भाकीत आणि प्रिव्हेंट प्रतिबंधही केला जातो या मॅल प्रॅक्टिसेसला. By analyzing the past data of their customers and the data on previous brute means wicked, bad, dushta, amanush, force attacks, banks can predict future attempts. त्याच्यावरनं भाकीत केलं जातं. बँकेचे जे कॉल्स येतात, मेसेजेस येतात की बँक नेव्हर आस्क्स यू फॉर युअर पर्सनल डिटेल्स, डोंट सप्लाय अस युअर पर्सनल डिटेल्स, डोंट सप्लाय युअर OTP, वन टाइम पासवर्ड. They predict and so they prevent. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. म्हणजे फक्त ते प्रेडिक्ट करत नाही तर मिस्ड ट्रान्झॅक्शन्स आणि फेल्युअर जे आहे नेट बँकिंग त्यामध्येही ते काम करतात. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स हिअर अटॅक हल्ला on servers so that banks can manage transactions accordingly. आणि म्हणून बँकेचा ट्रान्झॅक्शन्स होते. परंतु येथे आय वुड लाईक टू टेल दॅट दिस इज ओनली हेल्पफुल फॉर दोज हु आर मास्टर इन हँडलिंग देअर मोबाईल अँड कम्प्युटर, अँड दोज हु आर ॲव्हरेज they are always attacked by the cyber experts and the fraud is there. So remember, take care of your money. The Securities Exchange Commission, SEC, is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. ही जी SEC आहे ती मॉनिटर करते फायनान्शियल मार्केट्स आणि पॉसिबल इलिगल दॅट इज इलिसिट, बेकायदेशीर ट्रेड्स, व्यापार, अँड सस्पिशियस ऍक्टिव्हिटीज, संशयास्पद
Kruti. The SEC, what is SEC? Securities Exchange Commission, is using network analytics. Network analytics चा ते वापर करतात and natural language processors to identify possible frauds in the financial markets. So SEC is doing its best to stop the financial frauds and all those things. High frequency trading, HFT, is an area where big data finds a lot of use today. आजकाल हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग या एरियामध्ये बिग डेटाचा उपयोग केला जातो. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स, अ प्रोसेस टू बी फॉलोड इन कॅल्क्युलेशन्स, म्हणजे संख्यामध्ये गणितामध्ये करायची जी प्रोसेस आहे दॅट इज अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. व्यवसायाचे निर्णय घेण्यासाठी या बिग डेटा अल्गोरिदमचा उपयोग केला जातो. टुडे the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. Splits means फार अत्यंत कमी वेळेमध्ये we can make our decisions, we can take our decisions about buy or sell or whatever it may be. So the equity trading is there, share markets वगैरे. So all those things are helpful or can be done with the help of big data. Number 5, sports. When watching a cricket match, हम जब cricket match देखते हैं, we are shown so many permutations, क्रम बदलने and combination of statistical analysis. हम बहुत ही statistical analysis देखते हैं about the bowlers, about the batsmen, about the matches, etc. etc. A gigantic data, gigantic means huge, enormous, has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. Huge data is collected about each and every bowler, each and every match, each and every player, each and every country. The data enables a sports person to study his performance. त्याचा परफॉर्मन्सचा स्टडी त्याला करता येतो, as well as of the other players worldwide in the whole universe. They can study about themselves as well as about the other players in the universe. It has tremendously helped in improving individual as well as team performance. आणि याने tremendous benefit होत आहे, enormous benefit होत आहे. Whom? To the individual or to the team performance. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. The sensors embedded खोल रुतून टाकले. Sensors are there deeply rooted, and so they can understand the close quarters, the close game of whatever may be the game. The sensors help us to understand the field conditions. Those sensors, किती moisture आहे ground वरती, or weather, how is the weather. So sensors are helpful to understand the field conditions, the weather, individual performance, etc. Video analytics help us to see each and every performance minutely. Minutely means meticulously, बारीकपणे. म्हणजे हे जे व्हिडिओ अनालिटिक्स आहे, प्रत्येक जो व्हिडिओचं अनालिसिस करतात ते minutely, and one can understand better way what to do next, and one can decide their own strategy. So number 6, advertising. So big data is also used in advertising. How? See, advertisers are one of the biggest players in big data. So advertisers, जाहिरातदार, one of the biggest players in big data. Be it Facebook, be it Google, be it Twitter, or any other online giant. Whatsoever it may be. Maybe Facebook, Google, WhatsApp, Twitter, or any online giant, all keep a track of the user's behavior and transactions. All are
tracking. What are they all tracking? They are all tracking behavior and transactions of whom? Of the user. उपयोग करणारा जो आहे त्याचा स्वभाव आणि त्याचे व्यवहार ते तपासतात आणि ज्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीनं ते माहिती किंवा वस्तूंची सप्लाय हा करत असतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. See, giant that is a mythical human of very great size or Rakshas. You can say inhuman. सर्व सामान्य माणसांपेक्षा अत्यंत वेगळा, दॅट इज जायंट. टार्गेटेड कॅम्पेन्स, कॅम्पेन दॅट इज एक्सपिडिशन, मोहीम, म्हणून ते एक कॅम्पेन देतात ते जाहिरातदारांना. हु? बिग डेटा. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट. इंटेंट दॅट इज इंटेन्शन, हेतू. त्याचा उद्देश काय आहे? वेबसाईट व्हिजिट्स, interests, job roles, demographics, and what not. Demographics that is relating to the structure of populations. लोकसंख्या शास्त्रीय. म्हणजे सर्व माहिती ते ॲडव्हर्टायझर्सला देत असतात. हु? बिग डेटा. आणि ज्या पद्धतीनं वेबसाईट सर्च करतो त्याच पद्धतीच्या वेबसाईट्स येतात. आपण 12th इंग्लिश टाकलं की सर्व 12th इंग्लिशची इन्फॉर्मेशन they provide on YouTube or on any website. So it happens. All this data is collected by Facebook algorithms, statistics. They collect the data using big data analysis techniques. So there are techniques, number of techniques are there. And so one of the techniques is big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks, you will get different results. And when you create a campaign for leads, then you will get different results. So Google also uses the data. Internet वरती, Google वरती हमको जो चाहे वो information है. But who has uploaded it? Different peoples, different organizations have uploaded it. And so we get big data on Google. And so they track the user's interest, user's behavior, and according to our interest and behavior, they supply us the information. All this is made possible using big data. They use big data, and so it's possible only because of big data. Number 7, entertainment and media. Yes, entertainment is there and media is also there. Which are benefited by big data. In the field of entertainment that is the action of providing enjoyment, fun, मनोरंजन. And media, entertainment आणि मीडियाच्या क्षेत्रामध्ये big data focuses on targeting people with the right content at the right time. They target the people by providing right content at right time. Based on your past views, हमने क्या क्या देखा है पीछे, and your behavior, आपका स्वभाव online, you will be shown different recommendations. You will be shown different recommendations, that is suggestions. So our views and our behavior is checked online. ऑनलाईन वरती तो आपला स्वभाव आणि आपण काय पाहिलं ते चेक केलं जातं आणि त्याच्यानुसार रिकमेंडेशन्स केलं जातं. तुम्ही एखादी 2 व्हीलर और 4 व्हीलरची माहिती घ्या वेबसाईट वरती, युट्यूब वरती और ऑन गुगल. सो दे विल शो यू मोर अँड मोर रिझल्ट्स अबाउट द सेम. This technique is popularly used by Netflix and YouTube. In Netflix आणि YouTube ह्या ज्या सोशल साईट्स आहेत, सोशल मीडियाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्यावरती Netflix and YouTube use this technique of recommendation to increase engagement and drive more revenues. They get more and more revenues, that is income, from this kind of advertisement. Now, even television broadcasters are looking at segment their viewers database and show different advertisements
and shows accordingly. And television broadcasters are not exception to this. They also looking to segment parts, sections, विभाग their viewers according to the data. तेही त्यांच्या व्ह्युअरचे सेक्शन्स करतायत. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. So television are also taking the analysis of data into account and they also get a better revenue. त्यांनाही त्यातनं better revenue हा मिळतो आहे. Okay. Now see number 8, education industry. Education is really growing enormously. Big data has inundated the education industry. So inundated, flooded, jalmay केलेला आहे. What? Education industry. Now you get calls from so many higher education institutions or colleges. Why? They have collected big data and so they are making call. It has transformed it in leaps and bounds. Leaping movement upward. सीमा transfer होते leap and bound thoroughly, completely. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. हमें students की मालूमात है how they study, what are their study pattern, and so we can make our programs according to their need, according to the need of the students, individual or maybe team students. Every student's comprehension level is different. हर एक का आकलन का जो लेवल है वो अलग रहता है and the course material can now be designed catering that is used to different requirements of the students. So according to the level of the students, the syllabus is designed, the syllabus is formed and the syllabus is taught. Big data makes it convenient to understand their choices. या बिग डेटामुळे विद्यार्थ्यांचे चॉईसेस जे आहेत त्या चॉईसेस त्या ठिकाणी लक्षात येतात. देअर डिफिकल्टीज, देअर प्रॉब्लेम्स, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज, या सर्व गोष्टींची माहिती बिग डेटामुळे इझी आहे. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. ॲक्सेस मिळतो रिझल्ट्सला आपल्याला. नाव टेक द एक्झाम्पल दॅट यू हॅव सर्च्ड बिग डेटा, बिग insights on YouTube and you get hundreds of results. So choices are there. So big data is there. From the results we can gauge the progress of the students. From the result we can gauge that is dimension, scale, माप मोजू शकतो progress of students, development of students. Understand his strengths and weaknesses. Look, या बिग डेटावरनं आपण त्या विद्यार्थ्याची प्रोग्रेस, त्याचे स्ट्रेंथ्स म्हणजे त्याचं सामर्थ्य अँड विकनेसेस आणि त्याचे जे लूपहोल्स आहेत, कमकुवत मुद्दे, वी कॅन गेज इट. धिस विल ऑल्सो हेल्प इन गाइडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. अँड इफ द प्रोग्रेस, द स्ट्रेंथ्स अँड weaknesses is checked, monitored, examined and analyzed so that it will be helpful for the career of that student. Because with the help of all those things, we can make him mentally fit. We can clear or we can define his abilities, and on the basis of all these things he can choose his career. तो त्याचा career याच्यावरनं सहजासहजी निवडू शकतो. So big data is important in students' career, in the education of students. And education is the most powerful weapon which we can use to change the world. An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. So all these in-depth study, खोलवर याचा जो अभ्यास आहे या बिग डेटाचा एज्युकेशनच्या संदर्भामध्ये कॅन गिव्ह द न्यू इन्साइट्स, न्यू ॲटिट्यूड,
new outlook into the education industry. And now we have 2020 new education policy, so that is also the result of this big data, and it also helps in improving the operational effectiveness, operational कार्यक्षम प्रभाव, and working of educational institutes. And so educational institutes can work according to the information provided by big data. This would in general enhance progress of all students. That can enhance, that can develop the progress, the development of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls. There is one of the biggest pitfalls, that is hidden difficulty, अनपेक्षित संकट आहे एज्युकेशन इंडस्ट्रीवरती. In the education industry, that is one size fits all. One size fits all. One size is fitting to everyone. एक जी size आहे, maybe the student is from the metropolitan or from slum area. So one size fits all. स्लम एरियाच्या विद्यार्थ्यालाही तोच सिलेबस आणि मेट्रोपॉलिटन मधील सुपर क्लास वन स्टुडंट्स जे आहेत त्यांनाही तोच सिलेबस. सो बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स. दिस इज द पिटफॉल्स आहे, संकट आहे ते एज्युकेशन इंडस्ट्रीवरचं. वन साइज फिट्स ऑल याच्यावरती सुद्धा पर्याय दिलेले आहेत. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. इन्युमरेबल that is countless, असंख्य, अमर्याद युजेस आहेत. रिअली आणि आत्ताचं आपलं जीवन विदाउट बिग डेटा इम्पॉसिबल, हायली इम्पॉसिबल. इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा आर देअर. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्च दॅट इज एक्सप्लोरेशन. संशोधनातही ते उपयुक्त आहेत. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनॉमेना, भौगोलिक जे काही फेनॉमेनॉन आहे हालचाली, टू अंडरस्टँड ऑल दिस जिओग्राफिकल फेनॉमेना बिग डेटा इज युजफुल. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशिनरी, आर दे वर्किंग स्मूथली or not? Again, big data is useful. It is a genie in our hands. ते आपल्या हातातलं एक जीनी आहे, स्पिरिट. तो जीन जो आहे अल्लाउद्दीनचा जीन, त्याला जे मागितलं तो ते देतोय. That gene of Aladdin gives him everything. बस आपका हुक्म होना चाहिए. So that this big data is nothing but genie in our hands. डिमांड करा तुम्ही फक्त इंटरनेट वरती त्या बिग डेटाला, and you will get it. It lies in our hands to make the optimum, that is the best, सर्वोत्कृष्ट use of it for the benefit of mankind. Again, it is said that science is boon or curse or boon. विज्ञान शाप की वरदान. तर both are there. दोन्ही आहेत. It is curse as well as boon. So big data, like big data, in case of big data also there. Social media benefits, advantages, plenty advantages are there. But again, disadvantages are also there. So be remembers, my dear students, the last line. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind, for the benefit of human being. So it is in our hand. ते आपल्या हातामध्ये आहे. त्याचा अधिकाधिक जास्तीत जास्त उपयोग करून घेणं. So friends, कैसा लगा? Big data, big lesson, big write-up, but it has given us big insights, big perspective, big attitude, big point of view. हा यातून आपल्याला मिळालेला आहे. कारण this is an era of science and technology, internet, computer, laptop and what not. आणि म्हणून अत्यंत महत्वाचा असा हा राईटअप आहे, असा हा लेसन आहे. आय रिक्वेस्ट यू अगेन, जर काही भाग समजला नसेल तर पुन्हा तो रिवॉच करा, पुन्हा तो पहा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. कारण या चॅनलवरती पुन्हा 12वीच्या संदर्भातील व्हिडिओ मी सर्वच्या सर्व अपलोड करणार आहे. ते तुमच्यापर्यंत सहजासहजी उपलब्ध होण्याकरिता डू सबस्क्राईब द चॅनल. अँड प्लीज डोंट फॉरगेट टू फॉरवर्ड द सेम टू द स्टुडंट्स who are studying in TREL. Thank you.